थँक्यू डीजे. टार्गेट 37 धावसंख्येचं पार करायचं आहे आणि या ठिकाणी पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली आहे. यावेळेला फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न, कवचला फिल्डर उपस्थित आहेत. मिळेल ही पहिली धाव विराज स्पोर्ट्स धामणगाव संघाला. बॅटिंग करत असताना पहिल्या डावामध्ये अमितनं चांगला खेळ साकारला, नागेशनं देखील एक विस्फोटक खेळ साकारला. 36 धावा एकंदरीत बनवल्या. आज भरत बॅटिंग करण्यासाठी आला नव्हता, थोडस बदल बघायला मिळाला. अराउंड द विकेट. हा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा ऑफचा फटका. मिड ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. बघा चालू सीझन मध्ये काहीच अशा स्पर्धा आपण बघितल्या की जिथे जेवणाची व्यवस्था करण्यात आली, मात्र आज आपण पाहतोय शिवनेरी चुनांदुर्की संघाचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय की ज्यांच्या माध्यमातून अत्यंत रुचकर आणि स्वादिष्ट जेवणाची व्यवस्था सर्व संघांसाठी करण्यात आलेली आहे. विश्वनाथ पुन्हा एकदा तयार. यावेळेचा हा चेंडू यॉर्कर लेन, चांगल्या टप्प्यावर चेंडू पाहायला मिळाला. धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुरू केला आणि इथे काय घडलंय, 2 धावा बघता बघता पूर्ण देखील केल्या जातात. स्कोर 2 धावांनी पुढे सरकत असताना 4 ह्या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचलाय. 4 ऑन अ बोर्ड. निर्धाव चेंडू आला. धावसंख्या आपण पाहतोय स्थिर आहे धावफलकावरती 4. प्रत्येक ओव्हर मागे जवळपास 9 धावा जोडाव्या लागतील, 9 ते 10 रन्स जोडाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. चांगली गोलंदाजी करतोय. पॉवर प्ले हे महत्वाचं षटक आहे आणि त्या पॉवर प्ले मध्ये चांगला खेळ सध्या साकारत असताना यॉर्कर लेन पुन्हा एकदा आपण पाहतोय खोलव्या टप्प्याचा बॉल. मिड ऑफला फिल्डर उपस्थित आहे. एक धाव इथे मिळाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे, हा ना यस नो वेट इथे बघायला मिळालं नाही आणि तो परिणाम आपण स्पष्टपणे मैदानामध्ये पाहतोय. फलंदाज धाव बाद, विकेटचं पतन. बघा जेवण सुरू झालेलं आहे. सर्व संघांना विनंती करतोय की आपण जेवणाचा आनंद घ्या, आस्वाद घ्या. स्टेजच्या मागे आपल्या व्हीआयपी डाईटच्या मागेच. स्पीडअप करायचंय. बघा पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 5 धावा, उर्वरित 3 षटकांचा खेळ शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी 32 धावांची आता आवश्यकता असेल. रमेश गोलंदाजी करण्यासाठी येतोय. सामना करेल नवीन फलंदाज दीपक. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट, बॅकफुटला जाऊन कट केलं. व्हॉट अ शॉट, स्क्वेअर ऑफ द विकेट. कवचना जो फिल्डर होता तो जवळजवळ पॉइंटला गेला. बॉल अडवला, उचलला, फेकला. तत्पूर्वी वेळ होती फलंदाजांकडे 2 रन्स पूर्ण करण्याची. दीपककडे ती क्वालिटी आहे. मागच्या सामन्यामध्ये त्यानं सामनावीराचा पुरस्कार मिळवला, चांगला खेळ साकारला होता. त्याच्यामुळे आता इथून विराज स्पोर्ट्स धामणगावला विजय संपादित करायचा आहे तर दीपकचं खेळणं हे फार महत्त्वपूर्ण असेल, कारण महेश स्वस्तामध्ये बाद झालाय. तो हा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगल्या लाईनवर पाहायला मिळालाय. गुड बॉलिंग, नाईस बॉलिंग. शिवनेरी चषकाच्या दुसऱ्या दिवसामध्ये आपण आहोत. 3 स्टारच्या माध्यमातून देखील मोस्ट ऑफ
प्रेक्षक आपल्यासोबत जोडले गेलेत. यावेळेला आणखी एक चांगला पाठलाग करतायत. वेळ होती फलंदाजाकडे 2 रन्स पूर्ण करण्याची. डबल डबल आता स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या 9 या आकड्यावर. मात्र एखादा चौकार किंवा षटकार देखील शोधावा लागेल मोमेंटम शिफ्ट करण्यासाठी. यानंतर संघर्ष बंगलापाड्याच्या विरोधात तुम्ही सामना पाहणार आहात. बादशाह 11 पिंपलघर या दोन संघादरम्यान. यावेळेला पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक ऑन ड्राईव्हचा फटका. काउस कॉर्नर मधून फिल्डर आलेत बॉलवर. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाज धावबाद. आणखी थोडासा बॅकफुटला संघ पाहायला मिळाला. यावेळेला क्रॅकिंग स्ट्रोक डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर थोडासा स्लीप झालाय. मात्र पहा किती चांगलं रिफ्लेक्शन. 2 धावा या ठिकाणी मिळाल्या. हो यावेळेला आणखी एक चांगला चेंडू. काय गोलंदाजी केली आहे. चांगला पलटवार या ठिकाणी करत असताना एकच धावी पुढे सरकत असताना 23 वर 23 रन्स. येणारे आता शेवट शेवटचे 6 चेंडू आहे की ज्या विहिरीच्या आतमध्ये बॉल जर गेला तर जाळीवर पडला तरी 2 धावा डिक्लेअर आहेत. आणि त्या हिरव्या कपड्याच्या वरतून जरी गेला तरी 2 धावा डिक्लेअर आहेत. बाकी धावून तुम्ही कितीही काढू शकता. मला डिक्लेअर 2 धावा मिळतील. अथवा तुम्ही कशा पद्धतीने धावा पळून काढू शकता. दिनेश गोलंदाजी करण्यासाठी आलाय. शेवटचे 6 बॉल 14 रन्सची गरज आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळालाय. डॉट बॉल न सुरुवात केली आहे. श्रीकांत आहे स्ट्रायकिंग एंडला. आता दबाव वाढत चाललाय. सुरुवातीला असं वाटत होतं की 37 धावा इझिली करतील. मात्र आता त्या 37 धावा बनवता बनवता घाम फुटलाय. 5 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता असेल. 5 चेंडू यावेळेला मात्र सोडून दिलाय. इथे काय घडलंय. एक्स्ट्राच्या काही रन्स मिळतील असं वाटतं. यस पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धावबादची संधी देखील असेल तिथे. मात्र नकार दिलाय. 2 धावा इथे मिळाल्या. स्कोर 2 धावांनी पुढे सरकत असताना धावफलकावरती 25 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचले. इथं आता पुन्हा मी म्हणेल संधी मिळाली आहे बॅक करण्याची. पहिला चेंडू डॉट आल्यानंतर सन्माननीय विद्यमान सरपंच ग्रुप ग्रामपंचायत जोनादुर्की टेंभोलीचे वसंत कसरू पाटील साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. सुस्वागतम. प्रथम नागरिक जोनादुर्की ग्रुप ग्रामपंचायत जोनादुर्की टेंभोलीचे 2 धावांनी स्कोर आता पुढे सरकत असताना 27 वर 10 ची गरज असेल येणाऱ्या 4 बॉल मध्ये. शेवटचे 4 चेंडू 10 रनची आवश्यकता. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट घरंगळत बॉल जातोय डीप मध्ये. मिड विकेटला थोडंसं फंबल. पुन्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुरू झालाय आणि पुन्हा 2 रन्स पूर्ण झाले आहेत. 29 वर धाव फलक जाऊन पोहोचतोय. शेवटच्या आता 3 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 8 रन्सची आवश्यकता असेल. तीन चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता असेल. व्हॉट अ मॅच. हो या वेळेला मिस टायमिंग आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि अखेर फलंदाज इथे बाद होतोय.
दीपकचा संघर्ष इथे संपलाय. शेवटचे 2 बॉल, 8 धावांची आवश्यकता. Last 2 ballers remaining and 8 runs to win. आखिरी 2 गेंदें बची और 8 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होते विश्वनाथ. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. चौकार आलाय. गुड शॉट. आणि चेतन राऊत आपण यायचं आहे कारण एक वाढदिवस साजरा केला जाणार आहे. अर्थातच आई गावदेवी 40+ संघाच्या वतीनं बर्थडे केक कट करून आपण सेलिब्रेट करणार आहोत चेतन राऊत यांचा वाढदिवस. शेवटचा 1 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. जोरदार टाळ्या वाजू द्या एकदा. जबरदस्त सामना, रोमहर्षक, चित्त थरारक लढत. कोण जिंकणार? बॅट जिंकणार की बॉल जिंकणार? यावेळेला समोरच्या दिशेने लॉफ्ट केलं. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहेत आणि अखेर हा चेंडू मात्र इथे आलाय डॉट. आणि याच बरोबर हा सामना इथे जिंकलाय टीम श्री कान्हाई माता पायेनं. अभिनंदन, अभिनंदन श्री कान्हाई माता पाये अँड हार्ड लक, टफ लक विराजपूर दामणगाव. चला पाये टीमचा सर्व संघाला आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. पाये पाये आपण सर्व संघ या. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार एक माजी क्रिकेटर देखील आहेत आणि आता सर्व संघाला आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. मी प्रभाकर केने आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान
करे 50 धावा धावपलकावर 4 षटकांच्या अखेरीस 51 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे विजयासाठी संघर्ष बंगलापाडा या संघाला. चला या आयवा कॅचवाले तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे संध्याकाळचं चायनीज आणि सूप सुटलेलं आहे. संध्याकाळचं काम झालेलं आहे आयवा जेलसाठी. संध्याकाळची बाकी झालेली आहे. सूर्याजी पाटील यांच्याकडून आयवा जेलसाठी 200 रुपयाचा पुरस्कार त्या प्रेक्षकाला दिला जाते. सरपंच वसंत पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार स्वीकारताना तो प्रेक्षक आज का काम हो गया. शिवनेरी जून अंगुरकी संघ कर्णधार तसेच श्री कान्हाई माता पाये संघ कर्णधार आपण लवकरात लवकर या. वेळेसंदर्भात सर्व संघांना मी विशेष सूचना करते की आम्हाला सहकार्य करा, कारण तुमच्या सहकार्यातूनच ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडणार आहे. वेलकम चेतन राऊत. टॉस बॉक्स मध्ये आपलं खूप खूप हार्दिक स्वागत. श्री कान्हाई माता पाये संघ कर्णधार शिवाजी आपण लवकरात लवकर यायचं आहे. शिवाजी आपण नाणेफेक करण्यासाठी लवकरात लवकर या. बघा धाव फलकावर धावा लागले ते 50-51 धावांचे लक्ष आहे. शिवाजी आपण लवकरात लवकर यायचंय. बघा तुम्हाला आम्ही ऑफिशियल कॉल देखील दिला होता. मिड इनिंग नंतर 2 संघांमध्ये आम्ही टॉस करत आहोत याची नोंद घ्या. दोन्ही संघांना कॉईनची पुन्हा एकदा मी माहिती देतोय. कॉईनची एक बाजू आहे शिवनेरी मास्टर 40+ जून अंदुरकी आणि दुसरी बाजू आहे अंकुशदादा पाटील यांचा फोटो 9192 असा नंबर देखील आहे. एकाचा नाम उल्लेख आपण करायचा आहे. 9192 म्हणजे अंकुशदादा पाटील असा कॉल आहे, पण कॉल येतोय मास्टर 40+ शिवनेरी जून अंदुरकी. मान्यवरांना विनंती करतो आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. आपलं मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. चेतन राऊत टॉस महत्वाच्या सामन्यामध्ये तुम्ही जिंकलेले आहे. काय निर्णय घेणार? क्षेत्ररक्षण. पहिला सामना दिमाखात जिंकलेला आहे. काही संघामध्ये बदल बघायला मिळेल नाही. मग समोरचा एक बलाढ्य संघ या संघाला किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार? 35 पर्यंत. ऑल द बेस्ट. तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. शिवाजी नाणेफेक गमावले, प्रथम बॅटिंग करायची आहे. साधारणतः काही मनामध्ये रणनीती आखलेली किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 40+ करण्याचा प्रयत्न असेल. आता नागेश व्यतिरिक्त असे कोणते फलंदाज आहेत ज्यांच्याकडून भरपूर अपेक्षा असतील 40+ धावा पूर्ण करण्यासाठी? आमचे तर सर्वच फलंदाज आहेत, फक्त वाट बघतात की कधी उतरणार भेटा आणि सर्वजण 40+ करण्याचा प्रयत्न करतील. मग आम्ही अपेक्षा करू प्रेक्षकांना एक रफ अँड टफ एन्काउंटर रंगतदार सामना बघायला मिळेल. निश्चितच. ऑल द बेस्ट. तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस बॉक्स मधून अशी न्यूज येते की नाणेफेक जिंकलेली आहे ती शिवनेरी जून अंदुरकी संघ कर्णधार चेतन राऊत याने प्रथम त्याने निर्णय घेतलेला की आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि फलंदाजीसाठी आमंत्रित पाये या संघाला मी आपण घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्स स्टुडिओ मध्ये. थँक्यू. खूप विशाल लक्ष ठेवलेलं आहे. खरं तर पहिल्या 2 षटकांचा आपण जर विचार केला तर वर्चस्व निर्माण केलं होतं संघर्ष बंगलापाडा या संघाने, पण 3ऱ्या आणि 4थ्या षटकामध्ये गिअर चेंज केला. पवनने तुफानी फटकेबाजी केली, जबरदस्त खेळ त्याने सादर केला. त्यानंतर मात्र धाबांची लयलूट बघायला मिळाली. शॉर्ट अँड पुल केले. सामन्याला सुरुवात झालेली आहे. पहिल्याच चेंडूवर बळीराम एक धाव पूर्ण करतोय, खातं खोलतोय. धावसंख्येचा श्री गणेश गेलेला आहे. मुरली याने एक धाव पूर्ण केलेली आहे. बळीराम आता स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. मंगेश सज्ज होताना बॉलिंग मार्कवर
चेंडू मात्र पाहतोय लेग स्टिक सोडून देणारा, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव ही जोडली जाईल धावपलकर. धावसंख्या वाढणार आहे, 2 या अंकावर जाऊन पोहोचलेली आहे. 2 धावा. मंगेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. आडव्या बॅटनं स्वीपच्या अंदाजाने फटका खेळलेला आहे. चेंडू चाललाय सीमारेषेकडे अतिशय वेगाने. 4 धावांसाठी चौकार. काय फटका खेळला होता, अतिशय चांगला फटका. स्वीपच्या अंदाजाने चेंडूला पाठवला होता स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी या चौकारच्या साह्याने धावसंख्या वाढते. धावपलकर 6. मंगेश राईट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस चेंडू डाव्या एष्टीभरचा. मेजवानी फलंदाजासाठी मेजवानी स्वीकारली आणि चेंडूला फेकून दिला. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा भव्य षटकार. परफेक्ट टायमिंग. बॅटची गडा घेऊन चेंडू लेमन कट बिहाइंड द विकेट गेलेला आहे. एक धाव पूर्ण करते बलिराम. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. खूप चांगला ताळमेळ दोघांमध्ये बघायला मिळतोय. 2 धाव पूर्ण केले. धावसंख्या वाढते. धावपलकर 14. आत्ताच शुभ आगमन झालेलं आहे. जीवदानी आई मेडिकलचे मालक मिस्टर मयूर पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. ज्यांच्याकडून आम्हाला फर्स्ट एड किट ची सुविधा उपलब्ध झाली आहे, आपले मी मनापासून आभार व्यक्त करतो. स्टँड अँड डिलिव्हर स्ट्रेट फटका खेळलेला डाऊन द ग्राउंड. चेंडू मात्र चौकार. 4 धावांसाठी. यस, गुड शॉट. जशाच तसं उत्तर दिलं जात आहे. ठोसास ठोसा. पहिल्या षटकामध्ये हुक केलेल्या चेंडूला फाईन फटका खेळलेला आहे. फाईन लेग सीमारेषेकडे चेंडू धन धन करत चाललाय. 4 धावांसाठी चौकार. षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावपलकर बिनबाद 22. जबरदस्त धडाकेबाज सुरुवात. शिवनेरी जून अंदुरकी संपूर्ण टीम व्यासपीठाच्या उजव्या बाजूला येऊन आपण थांबायचंय. शिवनेरी जून अंदुरकी ताबडतोब आपण यायचंय. सर्व खेळाडूंनी व्यासपीठाच्या उजव्या बाजूला येऊन थांबायचंय. तर पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावपलकर 22. अगदी नेट टू नेट फाईट बघायला मिळते. पहिल्या षटकामध्ये काय फलंदाजी करतायत. विशेष करून बळीरामला चांगला सूर सापडलेला आहे. तो 20 धावांवर खेळतोय. 3 चौकार आणि 1 षटकार त्याने लगावलेला आहे. मुरली त्याला खूप चांगली साथ देते. वैयक्तिक 1 धावावर खेळतोय. 22 धावा. लक्ष्य 51 धावांचं. अजून 29 धावांची आवश्यकता आहे. स्लॉग हिट करायचं होतं. बॅटच्या टोवर चेंडू लागलेला आहे. सॉफ्ट डिसमिसल. एसटी रक्षक चांगला झेल टिपतोय.
मुरलीच्या खेळीचा अंत झालेला आहे. ब्रेक थ्रू मिळून दिलेला आहे पवन याने. अजून 29 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 17 चेंडूंमध्ये. मुकेश येतो टीमचा कॅप्टन क्रमांक 3 वर खेळण्यासाठी. 1 बॉल चेंडूला कलेक्ट केलेला आहे एसटी रक्षकाने. कुठल्याही प्रकारची धाव नाही. चांगली गोलंदाजी करते पवन. दुसऱ्या षटकामध्ये कुठल्याही प्रकारचं स्वतंत्र दिलं जात नाही फलंदाजांना. फलंदाजी खूप चांगली त्याने दाखवली आपल्या संघासाठी. आता गोलंदाजी देखील खूप चांगली करते. इनपॅक्ट इन लाईन. चेंडू कुठून कुठे ब्रश झाला तर लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू होता. गुड डिसिजन पाहतो आपण पंचांचा. एक लेग बाईट स्वरूपामध्ये धाव आलेली आहे. धावा येवोत कशा येवोत धावा येणे खूप नितांत गरजेचं आहे. अत्यंत महत्वाचं आहे. धावसंख्या धावपलकावर 23 धाबा. पुन्हा एकदा पवन हुक केलेल्या चेंडूला चांगला फटका सजवलेला आहे. स्कोर लेग सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. 4 धावांसाठी चौकार. धाबांची विशेष करून बलिराम आणि मुरलीने खूप चांगली स्टार्ट मिळून दिली होती आपल्या संघाला. चेंडूला बॅकफुटवर जाऊन फक्त हलक्या हाताने खेळला होता. अप ड्राईव्हचा फटका. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सहज 2 धाव पूर्ण करताना बलिराम. धावसंख्या 31. 2 षटकांच्या समाप्तीनंतर विजयासाठी येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 20 धाबांची आवश्यकता. सोपं समीकरण आहे. 12 चेंडू आणि 20 धाबा. जबरदस्त फाईट मैदानाच्या आतमध्ये. एक हाय स्कोरिंगचा सामना असताना देखील जबरदस्त टक्कर दिली जात आहे. संघर्ष बंगलापाडा संघाचा संघर्ष सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आज शिवनेरी जून अंदुरकी संघाचे कॅप्टन चेतन राऊत यांचा वाढदिवस निश्चितच केक कट करून साजरा करण्यात आला. त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. शिवनेरी चषक 2024च्या माध्यमातून तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्गावर प्रमोद. चेंडू मात्र स्विंग केलेला आहे. मिड विकेट सीमारेषेवर प्रोटेक्शन आहे. चांगला झेल संपन्न केलेला आहे. फलंदाज होते बाद. जबरदस्त झेल टिपला मंगेश याने. मिड विकेट सीमारेषेवर मुकेशला बाद करण्यामध्ये यश आलेलं. गोलंदाज प्रमोद याला. दुसरा फलंदाज बाद होते. 11 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता विजय मिळवण्यासाठी. मंगेश याची मी प्रशंसा करेन. अडचणीच्या वेळी कधीही कामाला येऊ शकतो असा क्षेत्ररक्षक आहे तो. जो मुश्किल में खड़ा वही सबसे बड़ा. क्या बात है. जबरदस्त झेल टिपला मंगेश याने. मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. तेच बघायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. हुक केलं चेंडूला. लॉंग लेग सीमारेषेकडे चेंडू झाला. अतिशय वेगाने ट्रॅव्हल होते. 4 धावांसाठी चौकार.
सुंदर फटका पाहायला मिळाला. हनीफ पटेल यांची ॲक्शन बघितली तर खूपच चांगली. कलिंगर कटेगा और सब में बटेगा. पूल केलेला आहे चेंडूला. एक धाव पूर्ण केलेली आहे. सुरेंद्र याने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अगदी जीवाच्या आकांताने ह्या 2 धावा पूर्ण करताना सुरेंद्र. धावसंख्या पुढे सरकताना स्कोर बोर्डवर 37 धावा. 9 चेंडू शिल्लक आहेत. 14 धावांची आवश्यकता. भोजन करायचं जर कोणी राहिला असेल तर व्यासपीठाच्या पाठीमागे आपण भोजन करून घ्या. सुविधा ही उपलब्ध झाली आहे. खूप चांगला उपक्रम या स्पर्धेच्या माध्यमातून जम्पिंग फटका खेळलेला. 2 धावा. 2 धावा डिक्लेअर. 39 धावा धावफलकावर. 39 धावा धावफलकावर. खूप जबरदस्त लढाई मैदानाच्या आतमध्ये पाहतोय या 2 संघांमध्ये. अजून 12 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 8 चेंडूंमध्ये. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त हे सांगताना मात्र संघर्ष बंगलापाडा संघ जबरदस्त मॅच ही मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा आला. 8 चेंडू 12 धाबा असं इक्वेशन पाहतोय. चांगला फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक मंगेश पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये. फक्त एकच धाव मिळेल. एकापेक्षा काही नाही. या सिंगलने धावसंख्या 40 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. 7 चेंडू आणि धावांची आवश्यकता 11. 7-11चं इक्वेशन. 7 चेंडू 11 धावांची आवश्यकता. बॅकफुट जाऊन चेंडूला कट केलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. 1 धाव पूर्ण केलेली आहे. सुनील अगदी जीवाच्या आकांताने धावलेल्या चेंडूला अडवण्यासाठी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. सुनील एक जबरदस्त क्षेत्ररक्षक, चप्पल क्षेत्ररक्षक आहे बादशाह पिंपळगर संघाचा. अगदी बरोबर. अगदी जॉन्टी रोजची आठवण करून देणं क्षेत्ररक्षण मला पाहायला मिळालं. तीन षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 42. विजयासाठी धावांची आवश्यकता 9. शेवटचा अंतिम षटक 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. जबरदस्त संघर्ष सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. बॅट आणि बॉल मध्ये एक जिंकणार एक पराभूत होणार. पण जिंकणार कोण याचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळात मिळेल. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. जबरदस्त काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. विशाल लक्ष 51 धावांचा असताना देखील जबरदस्त फाईट. क्या बात आहे. टफ एन्काउंटर सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 6 चेंडू शिल्लक आहेत. 9 धावांची आवश्यकता. निर्णायक षटक घेऊन येते संदीप पाटील. लेकिन देखना पड़ेगा वो गेंदबाजी कैसे करते हैं. सबसे कातिल संदीप पाटिल. देखना कारनामा करना पड़ेगा वो. आमच्यापर्यंत सूत्रांची माहिती येते की 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. कुठेही जाऊ नका. पाहत राहा शिवनेरी चषक. नेहमीच एक पाऊल पुढे जी नांदुरकी गाव. विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत पाये प्रशांत म्हात्रे यांना विनंती करते आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे शिवनेरी चषक 2024 या स्पर्धेमध्ये. जबरदस्त ही मॅच रंगात रंगात आली ही मॅच. 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 50-50 चान्स इथून अजूनही दोन्ही संघांना मी तर म्हणेन सामना जिंकण्याची. निश्चितच पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा होते. खूप खराब चेंडू टाकला होता संदीप याने.
दबाव आता निश्चितच बघायला मिळतोय गोलंदाजावर. 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता असेल. जम्पिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू जातो निर्धाव. गुडलेन स्पॉटवरून चेंडूने उचली घेतली, एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. 5 चेंडू 8 धावांची आवश्यकता. रंगतदार सामना मैदानाच्या आतमध्ये. पूल केलेलं आहे, क्षेत्ररक्षक झेपावते, जबरदस्त झेल घेण्याचा प्रयत्न केला, एकाने सोडला पण थोडस आउटफील्ड सरफेस तिथे खराब आहे, त्यामुळे निश्चितच सुरेंद्रला 3 धावा मिळाल्यात. बलिराम सलामीला आलेला आहे, खूप जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट त्याच्या माध्यमातून बघायला मिळते. धावसंख्या वाढते, धावफलकर 46, वैयक्तिक 28 धावांवर खेळतोय. करिअर मधली सर्वोत्कृष्ट खेळी साकारताना आपल्या संघासाठी या महत्वाच्या सामन्यामध्ये. वयाच्या 55 एज मध्ये काय फलंदाजी बघायला मिळते त्याच्याकडून, क्या बात आहे. काही खेळाडू 40+ क्रिकेट मध्ये 65 वयाचे देखील आम्ही बघितलेले आहेत. जर जास्त दुखापत झाली असेल तर क्षेत्ररक्षक सबस्टिट्यूट तुम्ही करू शकता. बघा डॉक्टर आमच्याकडे उपलब्ध आहे. आणि पटेल सर सांगतात की ऑलरेडी 10च आहेत, आता सबस्टिट्यूट करायचं तरी कोणाला. जास्त धोका घेऊ नका मित्रांनो, कारण आम्ही 40+ क्रिकेट मध्ये 65+ एजचे देखील खेळाडू बघितलेले आहेत. बलिरामची प्रशंसा करावी लागेल. वेगवान चेंडू टाकला होता, फलंदाजाला बीट केलेला, काय चेंडू टाकला होता, जबरदस्त चेंडू. निर्धाव चेंडूची समाप्ती. खूपच सुंदर चेंडू हाताळलं होतं संदीप याने. अगदी क्षेत्ररक्षकांचं मन इथे प्रबल करताना हा चेंडू. 3 चेंडू 5 धावांची आवश्यकता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1 धावेची भर धावसंख्येमध्ये. 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. रोमांचक सामना. सामना एकदा आवडला असेल तर जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. ह्या सामन्यासाठी बॅकफुटला जाऊन पंच केलेला, जबरदस्त प्रयत्न केला होता बिल्लाने एका हाताने झेल घेण्याचा. चेंडू सीमा पार, 4 धावांसाठी चौकार. विजयी शॉट, मॅच फिनिश, सामना इथे जिंकले.